चला बघा, हा 440 व्होल्टचा सप्लाय, हा फ्लेक्झिबल कंडक्ट इथून 440 आला आहे आणि इथून आता आपल्याला हा 440 ह्या पॅनलमध्ये आलेला आहे. तर पॅनलच्या इनपुटला या साईडनं हा 440चा सप्लाय आला आहे. ओके, तिथून आपण काय केलं, हा ऑटो ट्रान्सफॉर्मरला घेतला आहे. हा सप्लाय काय केलं आहे, ऑटो ट्रान्सफॉर्मरला घेतला आहे. तर आरला आर, वायला वाय, बीला बी आणि न्यूट्रलला कनेक्ट केला. अशा पद्धतीने हा इनपुट साईड घेतला आहे आणि आउटपुट साईड कुठं कनेक्ट केली, स्टेटरला, मोटरच्या स्टार्टर आहे. ओके, स्टार्टर साईडला, इकडं स्टार्टर साईड आहे पण ॲक्च्युली ही स्टेटरचा सप्लाय आहे, स्टेटर वाइंडिंग आहे आणि ही रोटर वाइंडिंग. ही स्टेटर वाइंडिंग आणि ही रोटर वाइंडिंग आहे. तर हे कसे कनेक्ट करणार आहे, हे डेल्टा कनेक्टेड आहे. तर A1ला A1 कनेक्ट करा, A2ला A2 कनेक्ट करा, B1ला B1 कनेक्ट करा, B2ला B2 कनेक्ट करा, C1ला C1 कनेक्ट करा आणि C2ला C2 कनेक्ट करा. हे डेल्टा कनेक्शन ओके. आता हे काय, 3 फेज ॲटो ट्रान्सफॉर्मर. तर याच्यामध्ये 0 to 470पर्यंत सप्लाय आहे, 3 फेजचा ॲटो ट्रान्सफॉर्मरचा सप्लाय. ओके, त्याच्यानंतर हे काय आपलं 3 फेज स्क्वेरल केज इंडक्शन मोटर आहे. काय, 3 फेज स्क्वेरल केज इंडक्शन मोटर. याच्यामध्ये डायरेक्ट लोडिंग टेस्टचं सेटअपसुद्धा आहे, परंतु आपल्याला डायरेक्ट लोडिंग टेस्ट करायची नाही. आपल्याला काय करायचं आहे, स्टेटर व्होल्टेज स्पीड कंट्रोल बघायची फक्त. ओके, ब्लॉक रोटर किंवा याच्यावर करायचं नाही. ओके, तर ही कोणती आहे, हे इकडं बघा. याच्यामध्ये स्पेसिफिकेशन बघा, 3 फेज इंडक्शन मोटर. ओके, कॉम्प्टन ग्रीव या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीने बनवलेली. त्याची HP रेटिंग किती आहे, 5 HP रेटिंग आहे, म्हणजे 3.75 किलोवॅटची आहे. त्याची ड्युटी आहे S1. IP माहिती आहे तुम्हाला, इंग्रेस प्रोटेक्शन. तर IP 55 आहे. त्याच्यानंतर व्होल्टेज आहे 415 ±10%. ओके, ॲम्पियर रेटिंग किती आहे, 7.39. हा फुल लोड करंट आहे. RPM किती आहे, 1430 RPM आहे. ओके, एफिशियन्सी 85% आहे. त्याच्यानंतर क्लास A टाईप ऑफ इन्सुलेशन आहे, ए. ओके, आणि डेल्टा कनेक्टेड आहे, 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी आहे आणि टेम्परेचर, ॲम्बियंट टेम्परेचरसुद्धा 50 आहे. तर अशा पद्धतीचं याचं नॉमेनक्लेचर आहे, याचं स्ट्रक्चर आहे. ओके, तर ही मोटर आहे कोणती आहे, स्क्वेरल केज 3 फेज इंडक्शन मोटर. चला आता आपण काय करू, स्टार्टरबद्दल बघू. स्टार्टरबद्दल बघू या. तर हे आहे आपलं स्टार डेल्टा स्टार्टर. कोणतं स्टार्टर, स्टार डेल्टा स्टार्टर. तर हे स्टार आणि हे डेल्टा. ओके, तर इथं तुम्हाला स्ट्रक्चर दिसेल. या स्ट्रक्चरमध्ये हे कनेक्शन आहेत. हा आपला इनकमिंग. ओके, मोटर सुरुवातीला स्टारमध्ये ऑपरेट करते आणि काही वेळाने ती डेल्टामध्ये ऑपरेट करते. ओके, म्हणजे हे टर्मिनल चेंज होतात. ओके, आता हे याला कनेक्ट होत आहे, नंतर डिस्कनेक्ट होईल. हे कनेक्ट आहे, हे डिस्कनेक्ट आहे. आणि हे काय आहे, तुमचं ड्युअल स्टार्टर, हे फ्यूज सेटिंग आहे त्यातली. ओके, तर अशा पद्धतीचं आपण स्टार्ट करू. डायरेक्ट स्टार्ट कर बेटा. थोडा सप्लाय कमी करून टाक, व्होल्टेज लेवल किती केलं ते सांग मला. एवढं कमी नाही, ठीक आहे, मागं सरकार आहे. आता इनपुट सप्लाय आलेले आहे, फ्यूज आहे, इथून तुम्हाला पुन्हा ऑन करायचं. ओके, हे ऑन केलं, मोटर स्टार्ट झाली का, नाही, इथं आपल्याला दिसतंय ऑन. ओके, हे ऑन झालेलं दिसतंय. तर आता आपण काय करायचं आहे, व्होल्टेज लेवल वाढवायचं. समजा आता 280 सप्लाय द्यायचा आपल्याला, 440 फुल सप्लाय, पण आपण 280 सप्लाय दिला. तर मग आता काय करायचं आहे, मीटरिंग ऑन करायची. मीटरिंग ऑन, मीटरिंग सगळं बंद आहे. ओके, आता तुम्हाला काय करायचं आहे, ड्युअल स्टार्टरला ऑन करायचं. तर इथं तुम्ही ड्युअल स्टार्टरला जर ऑन केलं, हे ऑन आणि ऑफ बटन असते. तर हे काय झालं, कनेक्ट झालं. हे स्टारमध्ये आता. ओके, स्टारमध्ये काही वेळाने हे स्टारचं काय होईल, डेल्टामध्ये होईल. ते एका मिनटाचा वेळ घेतं, स्टारचं कन्व्हर्जन डेल्टामध्ये झालं. मोटर तिकडं ऑपरेट झाली. मोटर ऑपरेट झालेली आहे. मोटरची स्पीड तुम्ही बघू शकता.
आता आपण जर व्होल्टेज वाढवलं, काय केलं, व्होल्टेज वाढवलं तर स्पीड काय होते, वाढती. स्पीड वाढली, व्हायब्रेशनसुद्धा वाढले. आता आपण काय केलं, व्होल्टेज कमी केले, काय झालं, स्पीड कमी झाली. तर बाय युजिंग स्टेटर व्होल्टेज कंट्रोल वी कॅन व्हायरी द स्पीड. हा प्रॅक्टिकल नंबर 8. प्रॅक्टिकल नंबर 8 काय म्हणते आपलं, बाय युजिंग स्टेटर व्होल्टेज वी कॅन कंट्रोल द स्पीड ऑफ मोटर. येतं लक्षात. तर फक्त काय केलं इथं, ॲटो ट्रान्सफॉर्मरनी सप्लाय व्होल्टेज कमी करून स्पीड कमी केली आणि सप्लाय व्होल्टेज वाढवून स्पीड वाढवली. ओके.